नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे रविवार आणि आज आहे गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमेच्या सर्वप्रथम सर्वांना खूप 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 स्वामीमय शुभेच्छा. तर इथे सकाळचे 7:30 वाजले होते आणि माझी अंघोळ वगैरे झाली होती. घरातलं थोडंफार काम आवरलं होतं. अजून देवपूजा वगैरे काहीच नव्हतं, कारण म्हटलं आधी घरातली स्वच्छता वगैरे करून घेऊ आणि घरातली बाकीचे पण लोक उठले होते आणि इतका पाऊस चालू होता की म्हटलं आधी चहा वगैरे घेऊ, सगळ्यांना नाश्ता वगैरे देऊया आणि मग आपण आपलं देवपूजा वगैरे करायला रिकामे होतो. तर प्रवल पण उठला होता आणि त्याचं पण आवरायचं होतं. सो म्हटलं आधी ही सगळी बाकीची कामं करून घेऊ, म्हणजे आपण आपल्या देवपूजा निवांतपणे करायला रिकामे होतो. कारण एकदा देवपूजा सेवा वगैरे करायला बसलं की सारखं मध्ये मध्ये उठू वाटत नाही आणि आपलं लक्ष पण लागत नाही. सो म्हटलं आधी ही सगळं बाकीची कामे करून घेऊ आणि मग आपण आपली देवपूजा निवांतपणे करू. तर इकडे वातावरण बघू शकता, आमच्या इकडे खूप ढगाळ वातावरण झालं होतं आणि सतत कंटिन्यू पाऊस होता. तर इथे चहा वगैरे सगळ्यांना दिल्यानंतर म्हटलं नाश्ता करून घेऊ. तर आज नाश्त्याला होतं उपीट. रोज तर नाश्ता वगैरे काय करत नाही, कधीतरीच, कारण मिस्टर सकाळीच जॉबवरती जातात, त्यामुळे जेवणच होतं सकाळी त्यांचं. पण आज होता रविवार, तर म्हटलं चला छानपैकी उपीटच करू आणि प्रवलला पण उपीट खूप आवडतं. सो त्याच्यासाठी पण छानपैकी उपीट वगैरे सगळ्यांना दिल्यानंतर इथे देवपूजेची माझी तयारी करून घेतली. फुलं वगैरे जे काही देवपूजेचे सामान असतं ते सगळं एकत्र करून घेतलं, जेणेकरून देवपूजा करता करता सारखं उठावं लागणार नाही. तर इथे बाकीची जी काही देवपूजा होती माझी ती मी आधी करून घेतली, म्हणजे बाकीचे जे देव होते त्यांना स्वच्छ करून फुलं वगैरे, अक्षता, हळद कुंकू वाहून त्यांच्या जागेवर व्यवस्थित ठेवून दिलं होतं. त्यानंतर आपल्या महाराजांची मूर्ती, महाराजांच्या सेवेकडे वळलो. तर इथे महाराजांच्या मूर्तीला सर्वप्रथम चंदन आणि उटणं लावून स्वच्छ करून घेतली होती. तर ही सगळी सेवा मी दर गुरुवारी करत असते, पण आज गुरुपौर्णिमा होती तर म्हटलं आज करायलाच पाहिजे. तर इथे छानपैकी पहिल्यांदा उटणं वगैरे स्वच्छ लावून महाराजांची मूर्ती स्वच्छ करून घेतली. पहिल्यांदा अभिषेक पाण्याने घातला, त्यानंतर दुधाने अभिषेक घातला. त्यानंतर हे वस्त्र जे होतं ते मला खूप आवडलं होतं, जे मी परवा पलूसला गेले होते त्यावेळी खास गुरुपौर्णिमेसाठी मी हे वस्त्र आणलं होतं. तर हे वस्त्र जे आहे लाल कलरचं, अशा प्रकारचे 2 वस्त्र मी आणले होते. खूप सुंदर सुंदर व्हरायटी होत्या, पण मला हे आवडलं, छान मिळालं आणि तेवढंच छोटा पाट होता तर त्याच्यावरती पण परफेक्ट असं बसलं. तर इथे महाराजांची पंचोपचार पद्धतीने पूजा वगैरे करून घेतली आणि सेवा अजून बाकी होत्या, पण सेवा म्हटलं परत करू, कारण अजून स्वयंपाक बाकी होता. महाराजांसाठी खास नैवेद्य बनवायचा होता. तर इथे नेहमीची जी काही महाराजांची आपली पूजा आहे ती करून घेतली. त्यानंतर हे दुसरं वस्त्र आहे जे मी खाली स्वामीचरित्र सारामृत असेल किंवा कोणताही ग्रंथ असेल किंवा एखादं पुस्तक वगैरे ठेवण्यासाठी खास मी घेतलं होतं आणि हे अशा मोठ्या पाटावर पण व्यवस्थित बसतं. तर अशी 2 वस्त्र मी घेतली होती जी मला खूप आवडली. तर अशा प्रकारे मी आज गुरुपौर्णिमेची छोटीशी पूजा मांडली होती, जी तुमच्यासोबत मला शेअर करायची होती. तर आजची ही माझी पूजा तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर ही सगळी पूजा करून झाल्यानंतर महाराजांसाठी खास असा नैवेद्य बनवला होता. खरं तर आपण विशिष्ट तिथी दिवशी आपण महाराजांचे असे काही आवडीचे पदार्थ बनवले पाहिजेत. बघा, महाराज आपल्याकडे काही मागत नाहीत, पण आपली पण एक हौस असते की नाही आज तरी महाराजांना असा छान त्यांच्या आवडीचा नैवेद्य दाखवू. तर इथे छानपैकी अशा पुरणपोळ्या मी बनवल्या होत्या आणि त्याचबरोबर 2 पदार्थ बनवले होते, कांदा भजी आणि पुरणपोळी, जी आपल्या महाराजांना खूप 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 जास्त आवडतात. तर अजून बाकीचा पण स्वयंपाक करायचा होता. प्रवल आधीमध्ये दमवत होता, त्यामुळे आज खूप अशी गडबड झाली आणि हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला उद्याच्या दिवशी येईल, म्हणजे सोमवारी येईल, कारण आज एडिट करणं शक्यच नव्हतं, कारण अजून बरीच कामं होती. केंद्रात जायचं होतं, पण केंद्रात जाणं शक्य होईल असं मला वाटत नाही, कारण खूप पाऊस होता, खूप भयानक पाऊस चालू आहे. त्यामुळे बघू आता महाराजांची इच्छा.
तर इथे ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक माझा झाला होता. फक्त भेंडीची भाजी आणि कांदा भाजी राहिलेली आणि घड्याळात वाजले होते 12:30. सो म्हटलं आता 1 वाजताच महाराजांना डायरेक्ट नैवेद्य दाखवू. तर इथे सगळी माझी घरातली कामे आवरून झाली होती. थोड्या सेवा वगैरे राहिल्या होत्या आणि म्हटलं चला आता जेवण वगैरे करण्याआधी पहिला महाराजांना नैवेद्य दाखवू आणि मग आपण जेवू. तर इथे छानपैकी असा महाराजांना नैवेद्य दाखवला आणि आज खूप छान वाटलं, मन प्रसन्न झालं आणि घरामध्ये पण असं छान वातावरण तयार झालं होतं. अगदी प्रसन्न वाटत होतं. तर इथे महाराजांना छानपैकी असा नैवेद्य वगैरे दाखवला आणि त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर केंद्रात पण जायचं होतं. पण पावसावर डिपेंड होतं. पाऊस थांबला तर आम्ही नक्कीच जाणार आणि गेलो तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर पण करू. तर इथे माझी ही काही जी साधी भोळी देवपूजा होती किंवा जी काही गुरुपौर्णिमा मी साजरी केली ती तुमच्यासोबत थोडक्यात शेअर केली. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि आय होप तुमची पण पूजा वगैरे झाली असेल. तुम्ही पण खूप सुंदर अशी गुरुपौर्णिमा साजरी केली असेल. कोणी कोणी गुरुपद महाराजांना दिलं हे सुद्धा मला नक्की सांगा. तर हे पटकन सगळं आवरून घेते आणि मग आपण बोलूया. आणि आज मी एक तुमच्यासोबत खूप सुंदर अशी गोष्ट शेअर करणार आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता तुम्ही कालचा जो गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ होता तो बघितला. तर छोटीशी जी काही मी गुरुपौर्णिमेची पूजा केली होती ती तुमच्यासोबत थोडक्यात शेअर केली. कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा. तर आज मला तुम्हाला एक सुंदर अशी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे जी काल गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्या आयुष्यामध्ये घडली. खरं तर असं होतं बघा की कधी कधी असं होतं ना की आपली खूप दिवसाची एखादी इच्छा असते की कधी पूर्ण होईल किंवा एखाद्या व्यक्तीशी आपलं बोलणं व्हावं असं वाटतं, ही व्यक्ती मला भेटावी असं आपल्याला वाटतं असतं. पण कधी कधी ते योग येत नाहीत आणि महाराजांची सुद्धा त्यासाठी इच्छा असावी लागते. कोणतीही गोष्ट घडण्यामागे महाराजांची इच्छा असणं खूप महत्त्वाचं असतं. तर कालच खूप सुंदर अशी गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये घडली जिची मी 4 वर्षापासून वाट बघत होते आणि अनपेक्षितपणे ध्यानीमनी नसताना ती गोष्ट म्हणजे ती व्यक्ती माझ्याशी बोलली. तर ते काय होतं ते तुम्हाला पुढं सांगेनच. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला महाराजांनी खूप सुंदर असा संकेत दिला. जी काही सेवा होती ती महाराजांच्यापर्यंत पोचलेली आणि साक्षात दत्त महाराजांचं दर्शन झालं असंच मी म्हणेन. तर ते सुद्धा तुम्हाला पुढं मी सांगेन. तर पहिली गोष्ट म्हणजे बघा, आपण असं म्हणतो की मी तर एखादी चांगलीच गोष्ट करते आणि माझ्या बाबतीत असं का होतं की वाईटच का होतं. तर असं नसतं. कधी कधी वाईटातून सुद्धा चांगल्या गोष्टी घडत असतात आणि त्याचा खूप सुंदर अनुभव मला काल परवा आला गेल्या 4-5 दिवसाच्या मागे. तर एका ताईंनी मला, आणि हे सगळं मी जाहीर सांगते, तर बघा एका ताईंनी मला एक कमेंट केली होती की ताई तू पूजाताईचे व्हिडिओ सगळे टाकते किंवा कॉपी करते, असं मला एका ताईंची कमेंट आली होती. तर गेल्या एक कोणत्या तरी व्हिडिओला आली होती. तर त्या ताईंना मी खूप समजावून सांगितलं की नाही ताई, मी कुणाचीच कॉपी करत नाही. म्हणजे पूजाताई तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, पूजाज लाईफस्टाईल चॅनेलचं नाव आहे. तर मी त्या ताईंना खूप सांगितलं की नाही ताई, मी ज्या सेवा करते ना मी त्याच तुमच्यासोबत शेअर करते. आजपर्यंत किती 202 व्हिडिओ मी अपलोड केले असतील, त्यात निम्मे पण शॉर्ट्सच आहेत. तर जेवढे व्हिडिओ शेअर केले ते फक्त मी ज्या सेवा केलेल्या आहेत, ज्या वेळपासून मी स्वामींच्या सेवेत आलेले आहे त्यावेळपासून मी जेवढ्या सेवा केलेल्या आहेत, जेवढे उपाय केलेले आहेत आणि मी म्हणजे नॉर्मली घरात जे काही उपाय करते किंवा सणवार आला किंवा एखादी विशिष्ट दिवस असला त्याबद्दलचे जे काही व्हिडिओ असतात ते मी शेअर करत असते. आणि ज्या सेवेतून मला अनुभव आला, जी सेवा करून मला अनुभव आला, ती सेवा मी तुमच्यासोबत शेअर करत असते. मी जी सेवा आजपर्यंत केली नाही तो व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत कधीही टाकला नाही. खरंच सांगते, आजपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती कधीही बघा, गुरुचरित्र पारायण असेल, संक्षिप्त भागवत असेल किंवा कोणतीही जी मी आजपर्यंत सेवा केली नाही ना ती मी तुमच्यापर्यंत कधीही आणलेली नाही. ज्यावेळी मी ती सेवा करेन त्याचवेळी तुमच्यापर्यंत आणेन. हे माझं ज्यावेळी चॅनल काढलं ना त्यावेळीपासूनच असं डोक्यात होतं की आपण जे करतो ना तेच लोकांपर्यंत न्यायचं, बाकी इतरांचं बघून वगैरे असं नाही. आणि या सेवा शेअर करण्यातून जे काही म्हणजे या सेवा शेअर करण्याबरोबरच जे काही माझ्या आयुष्यामध्ये मला आलेले अनुभव असतील स्वामींचे, माझ्या आजूबाजूला बाकीच्या ताईदादांना, आईवडिलांना, मित्रपरिवारात, नातेवाईकात जे काही अनुभव आलेले आहेत तेच तुमच्यासोबत शेअर करते.
इव्हन जे काही सणवार असतात त्याबद्दलचे व्हिडिओ शेअर करत असते. कधी कधी बाहेर कुठेतरी फिरायला गेलो, एखादा व्लॉग शेअर करत असते. तर असे व्हिडिओ मी शेअर करत असते की ना की कुणाचं कॉपी. आणि जरी मी तुम्हाला वाटत असेल की त्यांचे कॉपी, तर त्या सेवा मी आधी केलेल्या आहेत ताई, आणि मगच तुमच्यापर्यंत आणलेल्या आहेत. त्या सेवेचे मला अनुभव आलेले आहेत आणि म्हणूनच ती सेवा तुमच्यापर्यंत आणलेली आहे. बघा, एखाद पैसा, प्रॉपर्टी, डॉलर, व्ह्यूज यासाठी चॅनलचा उद्देश नाही. फक्त खरं सांगू का, स्वामींच्या कृपेने आयुष्यामध्ये खूप सगळं जिथल्या तिथं आहे. म्हणजे खाऊन पिऊन सुखी समाधानी आहे. फक्त एकच चॅनल काढण्याचा उद्देश होता की आपलं चांगलं झालं आहे ना, इतरांचं पण चांगलं व्हावं, एवढाच हेतू होता. आणि म्हणूनच चॅनल ओपन केलं. कधी कुठेतरी आपला पण टाईम जातो आणि बाकीचे ऑप्शन होते चॅनल काढण्याला, पण म्हणजे आपल्या हातून काहीतरी लोकांना चांगलं मिळावं, काहीतरी चांगलं घेता यावं यासाठी मी खरंच स्वामींच्या सेवेत ज्यावेळेपासून आले ना, त्यावेळी म्हणजे चॅनल ज्यावेळेपासून काढायचं डोक्यात होतं, त्यावेळी फक्त एकच डोक्यात होतं की महाराजांच्या रिलेटेडच काहीतरी आपण चांगल्या सेवा देत राहायच्या, लोकांना काहीतरी चांगलं सांगत राहायचं, जेणेकरून आपल्या हातून एक जरी सेवेकरी घडला ना तरी खूप झालं, एवढंच डोक्यात होतं. त्यामुळे इतरांचं कॉपी. आणि त्याबद्दल त्यावेळी त्या ताईंची अशी कमेंट आल्यानंतर मी त्या ताईंना खूप समजावलं की ताई नाही, असं काही नाही, ज्या मी सेवा केलेल्या आहेत त्याच तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आणि त्या ताईंनी त्या ताई काय ऐकायला तयार नव्हत्या. शेवटी त्या ताईंनी पूजाताईला टॅग केलं आणि ज्या क्षणी पूजाताईचा मेसेज आला त्या क्षणी मी अशी म्हणजे म्हणतो ना की डायरेक्ट माझ्या तोंडामध्ये श्री स्वामी समर्थ आलं. कारण खूप दिवसापासूनची माझी इच्छा होती की पूजाताईशी बोलावं. याआधी एकदा दोनदा मेसेजवरती बोललो होतो, म्हणजे 4 वर्षापूर्वी, त्यानंतर आत्ता. आणि डायरेक्ट पूजाताईचा मेसेज आला की म्हणजे ते काही कॉन्व्हर्सेशन होतं ते ताईने वाचलं. त्यानंतर मी डायरेक्ट ताईला मेल केला, ताईला फोन लावला आणि खूप भारी वाटलं फोनला. म्हणजे सगळं असं एकदम घडलं. 4 वर्षापासून ज्या गोष्टीची मी वाट बघत होतो ना, आणि मला ताईला माझ्या आयुष्यातला खूप सुंदर अनुभव तिच्यासोबत शेअर करायचा होता, तो सुद्धा केला. कारण तो अनुभव घडण्यामागे बघा, आयुष्यात खूप सगळं चांगलं आहे, पण कुठेतरी देव सगळंच देत नाही एखाद्याला, कुठेतरी कशाची तरी कमी ठेवतोच. तसंच होतं. आयुष्यामध्ये खूप मोठं संकट होतं, ते फक्त महाराजांच्या कृपेमुळे ते संकटातून मी तरली आहे. आणि आज आयुष्यामध्ये जो काही आनंद आहे तो फक्त स्वामींच्यामुळे. करता महाराजच असतात, पण निमित्त मात्र असे आदलेमध्ये लोक असतात. तशीच एक पूजाताई माझ्या आयुष्यामध्ये आहे. आणि ज्यावेळी ज्यावेळी ते संकट माझ्या आयुष्यात आलं त्यावेळी मला काही करावं सुचत नव्हतं. मी डायरेक्ट पूजाताईला मेसेज केलेला की काय करू. तर तिने एकच मला मेसेज टाकलेला आणि त्या एका मेसेजवरती माझं पूर्ण लाईफ चेंज झालं होतं. आणि खूप मोठा चमत्कार घडला होता, किंवा खूप सुंदर गोष्टी त्यानंतर घडत गेल्या. आणि तो अनुभव मला तिच्यासोबत 4 वर्षापासून शेअर करायचा होता, जो की खूप सारखं वाटायचं आता कधी करूया हिला, ही कधी बोलेल, कधी भेटेल. कारण ती पण खूप बिझी असते, लहान बाळ आहे, तिचं पण चॅनल आहे, खूप काही असतं. तर आणि कालच्या दिवशी अनपेक्षितपणे ताईचा मला मेसेज आला आणि अनपेक्षितपणे बोलणं झालं. इतक्या गप्पा मारल्या, जवळजवळ अर्धा पाऊण तास मी पूजाताईशी बोललो, पण असं वाटलं नाही की पहिल्यांदा बोलतोय. ते देऊळबंदमध्ये एक डायलॉग आहे माहिती आहे का तुम्हाला, की आपण सगळे स्वामींचे भक्त आहोत, त्याचा चेहरा काय, माझा चेहरा काय, सगळे एकसारखेच. ते कुठेतरी मला जाणवलं आणि असं वाटलं की खूप दिवसापासूनची जुनी ओळख आहे आणि खूप दिवसापासून आम्ही एकमेकींना ओळखतो आहे असं वाटलं. असं वाटलंच नाही की पहिल्यांदा बोलते. खूप छान बोलली ताई आणि जो काही अनुभव होता तो पण शेअर केला. आणि बघा, ती एक निगेटिव्ह कमेंट्स मला 2 गोष्टी चांगल्या देऊन गेली. एकतर पूजाताईशी बोलणं, आणि कधी कधी असं होतं ना की ज्यावेळी तुम्ही माझ्या व्हिडिओ बघता, खरं सांगू का, आजपर्यंत जेवढे व्हिडिओ शेअर केले, खरंच सांगते, ते मी स्वतः सेवा केलेल्या आहेत आणि त्याच तुमच्यापर्यंत आणलेल्या आहेत. जी आजपर्यंत मी सेवा केली नाही ती तुमच्यापर्यंत कधीही आणणार नाही. ज्यावेळी ती करेन त्यावेळीच तुमच्यापर्यंत आणेन. तर व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण ही गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायचीच होती. आणि त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे, ज्यावेळी मला हे पण तुम्हाला आज सांगायचं होतं की ज्यावेळी तुम्ही एखादा प्रश्न मला विचारला, त्यावेळी बेसिक मी उत्तर तुम्हाला रिप्लाय देते. कारण ज्या काही गोष्टी मला माहीत आहेत त्या मी तुम्हाला सांगते, आणि ज्या सेवा मी तुम्हाला सांगत असते ना त्या मी केलेल्या आहेत. कधी कधी काही केंद्रात मी केंद्रात जाते त्यावेळी आपल्याला केंद्रातून पण माहीत होतात. कधी कधी परमपूज्य गुरुमाऊली ज्या सेवा देतात त्या मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असते. कारण
फक्त माझा एकच हेतू आहे की माझं चांगलं झालं आहे ना स्वामींच्या सेवेने, समोरच्याचं पण चांगलंच झालं पाहिजे. खूप दुःख आहेत लोकांच्या आयुष्यामध्ये, खूप दुःख आहेत. तर एवढंच आहे. आणि कधीकधी तुमच्या कमेंट्सला मी असा पण रिप्लाय देते बघा. कधीकधी तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर मला माहीत असतं, पण ते काम माझं नसतं. कधीकधी असा प्रश्न असतो की त्याचं उत्तर फक्त केंद्रातच तुम्हाला मिळेल. केंद्रातलेच ताई दादा, सेवेकरी दादा असतात ना, ते तिथे तुम्ही ज्यावेळी मग मी तसं सांगते पण की तुम्ही केंद्रात जा, दिंडोरीला जा किंवा तुमच्या जवळपासच्या केंद्रात जा आणि ते जाऊन तुम्ही हा प्रश्न विचारा, असं मी डायरेक्ट कमेंटला उत्तर देते. आणि एखाद्या प्रश्नाचं जर मला उत्तर माहीत असेल किंवा ती सेवा बेसिक माहीत आहे तर मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय करत असते. त्यामुळे आणि खरं सांगू का, बरेच असे लोक आहेत अजूनही ज्यांना केंद्र काय आहे माहीत नाही, स्वामींची सेवा कशी घ्यायची, कशी करायची, किती दिवस करायची हे अजूनही माहीत नाही. स्वामीचरित्र सारामृत आणि नित्यसेवेमधला फरक माहीत नाही. फक्त एवढीच तळमळ आहे की घराघरात स्वामी पोहोचले पाहिजेत, घराघरामध्ये स्वामींचा सेवेकरी एकतरी घडला पाहिजे, एवढीच तळमळ आहे. आणि काल गुरुपौर्णिमेच्या दिवशी खूप छान गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडल्या अनपेक्षितपणे. आणि हे सगळं घडवून आणलं महाराजांनी असंच मला वाटतं. वाईटातून सुद्धा चांगल्या गोष्टी घडतात. ती एक निगेटिव्ह कमेंट्स माझ्या आयुष्यामध्ये 2 चांगल्या गोष्टी घडून गेल्या. एक तर पूजाताईशी बोलण्याची खूप दिवसाची इच्छा, खरं तर मी ही माझी अनमोल भेटच म्हणेन जी महाराजांनी मला काल दिली. आणि त्यानंतर दुसरं म्हणजे काल गुरुपौर्णिमेची पूजा तुम्ही बघितली, जी म्हणजे आता मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तर मी तुम्हाला इकडे साईटला ना फोटो पण देईन. तर साक्षात महाराजांनी मला दर्शन दिलं, साक्षात दत्त महाराज आपली मूर्ती त्रिमूर्ती आहे. तर प्रत्येकाच्या बघा, आपल्या दिव्यामध्ये आपण दिवा लावत असतो, एक फूल तयार होतं, कधी एखादी साईडला पाकळी वगैरे तयार होते, कधी वेगळाच आकार तयार होतो. पण काल दिव्यामध्ये चक्क 3 फुलं तयार झाली होती, जी तुम्हाला मी साईटला दाखवेन. खरंच सांगते, अक्षरशः डोळ्यात म्हणजे पाण्याला खूप भारी वाटलं मला तेव्हा. म्हणलं साक्षात महाराजांनीच दर्शन दिलं. आणि 3 फुलं म्हणजे साक्षात त्रिमूर्ती, दत्त अवतार. हेच मी त्यामागं बघा, आपण कधी असं होतं ना की त्याचा काय अर्थ काढावा कळत नाही, पण आपण चांगलाच अर्थ काढायचा, पॉझिटिव्हच विचार करायचा असतो. पण तो फोटो बघून तुम्हालासुद्धा नक्कीच दत्त महाराजांचं दर्शन झालं गतच वाटेल. आणि मला तर खरंच दत्त महाराजांचं काल साक्षात दर्शन झालं. आणि महाराजांनी खूप अनमोल भेट दिली, जी 4 वर्षापासून मला म्हणजे पूजाताईसंग बोलायचं होतं, ती इच्छासुद्धा पूर्ण झाली. आणि जो काही माझ्या आयुष्यामध्ये घडलेलं म्हणजे आलेलं संकट होतं आणि त्या संकटाला तिने जे काही तो मेसेज केला होता आणि त्या मेसेजवर जे काही माझं आयुष्य बदललं होतं, तो अनुभव मला तिच्यासोबत शेअर करायचा होता. ते सुद्धा माझी इच्छा खूप दिवसाची पूर्ण महाराजांनी केली गुरुपौर्णिमेच्या दिवशी. आणि त्यामुळे माझी कालची गुरुपौर्णिमा खूप सुंदर झाली. आणि एवढंच मला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. थोडासा मोठा झालेला आहे, माफ करा, पण ह्या गोष्टी मला आज तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.